आणि अयोध्येसोबतच संपूर्ण देशभरामध्ये आता रामलल्लाच्या आगमनाची आतुरता लागली आहे, त्या संदर्भातल्या 9 बातम्या। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमधील विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली श्रीराम अक्षरं। 500 विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थिनींकडून दिव्यांची प्रतिकृती साकार। इगतपुरीतील मुस्लिम तरुणी सायरा खलीफानं श्रीरामाच्या अभिषेकासाठी तीर्थाचं पाणी जमवलं। राजमाता जिजाऊचा वेश परिधान करून महंतांच्या हस्ते तिनं हे तीर्थांचं पाणी पाठवलं। अयोध्या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहर राममय। नाशिकच्या अशोक स्तंभ या ठिकाणी 32 फूट उंच असलेले प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचे कटआउट्स, तसंच या परिसराला भगव्या वस्त्रानं सुद्धा सजवण्यात आलं। मुंबईतील जुहू बीचवर महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी साकारली श्रीरामाची आणि मंदिराची प्रतिकृती। 12 फूट उंचीचं वाळूचं शिल्प वेधतंय सर्वांचं लक्ष। अयोध्येत पीठाधीश्वर परमहंस आचार्य महाराज यांच्याकडून 308 फुटांचा जगातील सर्वात मोठा दिवा साकार। या दिव्याला प्रज्वलित करण्यासाठी 125 किलो कापसाचा आणि 12,000 लिटर तेलाचा वापर। दिव्याचं नाव दशरथ दीपक।